पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं, कोणी अडचणी केल्या, हे सर्वश्रुत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मग त्यावेळेस आज जरी पवारसाहेब येऊन भेटले असतील, सगळं झालं असेल, तर त्यावेळेस पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव 100% मुख्यमंत्री झाले असते. आणि रिस्पेक्टेबल अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आहे. मावळा ज्याला म्हणतात नाही, स्वतःला ते बोलायचे मावळा, पैलवानगडी आणि लोकांसाठी धडपड असणारा आस्था असणारा असं हे व्यक्तिमत्व. त्यांना भेटलं की एक ऊर्जा मिळते, आनंद वाटतो, प्रसन्नता वाटते. अनेक नेत्यांना आपण भेटतो, परंतु अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस प्रचंड आनंद होतो आणि ऊर्जा देखील मिळत असते. मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या की बाबा 1999ला साहेब 100% मुख्यमंत्री झाले असते. सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होतं भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं, कोणी अडचणी केल्या, हे सर्वश्रुत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मग त्यावेळेस आज जरी पवारसाहेब येऊन भेटले असतील, सगळं झालं असेल, तर त्यावेळेस पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव 100% मुख्यमंत्री झाले असते. पण डिक्लेअर केल्यामुळे सगळ्या काही ते क्लुप्त्या लावून त्यांना पाडलं गेलं आणि भोरचा सुपुत्र जो मुख्यमंत्री झाला असता, ह्या एवढी मोठी खंत आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.